आम्हा मिस्त्री गाडीचं काहीतरी खोलून काहीतरी वाटून लावायचा प्लॅन करा लागलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी घरातली सगळी कामं आवरून अंघोळ पाणी आवरली बघा. आणि आता चालू आहे कॉलेजला. नवीन गाडी घेऊन चाललो आहे. 8:30 वाजल्यात, 8:38 झाल्यात. तसं मित्रांनो, जाता जाता कोण भेटतात बघा, पाटील. जाता जाता लक्ष्मण पाटलांनी लिफ्ट दिल्या. आता आलोय मिरजेत. लक्ष्मण सोबत एम ए मध्ये आलोय. पोरांच्या तयाऱ्या बघा कशा चालू आहेत पेपराच्या. व्हायरल 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 व्हायरल. काय काय दिसते आला बघा पाहिजान. नवीन गाडी घेऊनच जाणार आहे. कॉलेजमध्ये झाला बघा पेपर. मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी विषय तर निघतोय असं वाटायला लागले. आणि म्हणजे कसं काय कटाकटी तर पास होते त्याच्यात. साहित्य ना बाय बाय म्हणून मी आणि फायदा फायझानला MM कॉलेजमध्ये सोडलो आणि मी चाललोय घराकडं. मित्रांनो, घरात येऊन जेवण वगैरे सगळं आवरलं तो व्यवस्थित. जनावरांचं सगळं वैरण पाणी आवरलो. आणि आत्ता बंडूमामाचा फोन आला. त्यांनी 4 दोरीत काय ते करायला शेंडे तर मारायल्यात. काय करायल्यात मला पण माहीत नाही. त्यांनी पाणी घेऊन बोलल्यात. बारकी कळशी घेतल्या पाण्याला आणि एक तांब्या. बंडूमामा, महादेव काका आणि अमोल काका 3 जण आहेत. त्यांना त्याच्यासाठी पाणी घेऊन चालू चार्जिंगवरची सुट्टीवरनं. अरे विरळणी करायला बघा इनी. आता तिकडली पलीकडची ओळी घेऊन गेलता का वर? आता एवढं ओळी वरनं खाली का झाला फक्त. मित्रांनो, आले बघा आता घरामागच्या पट्ट्यात. घरामागच्या पट्ट्यात रोटर पलटी मारून टाकलेली. त्यात आता रोटर मारून ट्रॅक्टर आले. त्यात कडकडची दगड गोळा करायचे आहेत. चालता पिलता तिकडे जायचं कॅन्सल झालं बघा. तिकडे पण जायचं आहे, पण आता लगेच नाही. गौसभाई आला आरकेच्या प्लॉटपाशी. त्यापासून पैसे घेऊन यायचे. घेतो बघा पैसे. आता चाललो रिटर्न आधी. हेलिकॉप्टर आणणार घरापाशी, पैसे देणार घरात आणि पुन्हा येणार दगड गोळा करायला. मित्रांनो, मागच्या पट्ट्यातली दगड गोळा केली आणि थोडी वैरण कुट्टी केली. आज चाललो वैरण आणायला. वैरण घेऊन आलो बघा घरापाशी. आज चाललो सिंगल पीस मोटर चालू करायला. मोटरीला असं कवर करून ठेवले, पण मोटर पेटी साईडला ते बरं आहे. त्याचं दोन्हीच्या मध्ये असते म्हणजे अवघड येते. आणि मोटर चालू झालं की नाही कळालं. ती पिचकाऱ्या बघा एक वाई. आत्ता 6:50 झाल्यात. म्हणजे 7 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. आता व्ह्यू दाखवू कसं दिसायला. हे बघा, सूर्य पूर्णपणे मावळ आहे, पण सूर्यकिरण या ढगावर पडल्यात बघा वर इथं. हे रान कसं चकोट दिसायले बघा एकदम. की आता मक्याचे जे बुडकं आहेत ती वर वर आल्यात. हाय अशीच बघा ही. मोटर तर चालू केल्या, पण पाणी कुठं सोडायचं. पाणी सोडायचं चाललोय उसातल्या पहिल्या कॉकला तिकडं. काय पण म्हणा, गाणी ऐकत काम करायची मज्जाच काय वेगळी आहे. कानात इअरबड टाकायचं आणि द्यायचं दणका सुट्टी द्यायची नाही. चालू केलं बघा नंबर 1 कॉकला. आता पडते त्याचं आणि चाललो रिटर्न घराकडं. आज महत्त्वाचं म्हणजे संकष्टी आहे. संकष्टीला एरंडोलीला जातो सगळेजण आम्ही दरवेळी. आणि संकष्टीला जायच्या आधी संतू आला. संतूच्या गावातनं आंबा फोडायला टाकलेला. ते आंबं काहीतरी आणायचे गावातनं. ते काय आलं ना गावात. काय काहीच नाही, मी नंतर मला
हे बघ आंब आता संते एवढं सगळं आंब्याचं लोणचं खाणार काय संत्या होय काय सांगाल खरंच की आणि मला तुला न हो हा अरे भावा विचारण्याची गोष्ट आहे काय मला न विचारता खा काय सांगाल कारण की तुझं काय माझं काय मध्ये म्हटलायच होता कधी लोणचं ते सांग सगळं न्यायला तू भावा काय विषय आहे भावा काही पण होते गाडीवर उतरायचं नाही जाता जाता स्वप्नील दाबूश आली बघा कसली गाडी लावली बघा पारूला हे बघा संभा गाडीचा हॉर्न नीट करायला मिस्त्रीला पैसे देण्याच्या वाटणीचा आता शंभाला नुसता बघायचं बघा गाणं कसं लावले गाडी ऐकायला दिसते बघा ते काय ते काय भेटले मटेरियल सगळं दिलं बघा संतू त्यांच्या घरात आज चाललोय घराकडं आता मला सोडून संतू आणि माघारी येणार आहे त्याचं आवरणार आहे आणि मग आणि जाणार आहे मी संकष्टीला आवरून आलाय बघा संत्या माझं पण आवरले आता चाललोय एरडली सगळ्या त्यांनी थांबल्यात नात्या त्यांनी पण एरडली दुकानात त्यांच्या ग्रुप करून तिथनं गेलो तर गेलो नाही तर तिने आधी जातात आम्ही नंतर जातो नाही तर आम्ही तर आधी जातो संघटत जाते नाहीतर संगतच जातोय मित्रांनो माझा हिडन टॅलेंट दाखवतो संत्या जरा मोबाईल द्या रे सेम कोल्हापुरी बीट जरा एवढी परफेक्ट जमत नाही अजून प्रॅक्टिसची गरज आहे अनुभव दुकानात गँगची वाट बघत थांबलेली तर मी त्यांना थोडं काम लागलंय तिने घराकडे जाऊन येतो पण गेल्यात आम्ही तोपर्यंत मंदिरात जाऊन थांबतो म्हणून सांगितलंय चाललोय सगळी ती गँग गेली पुढं ऋषीनं सगळ्याकडे बुलेट आहे आणि नात्याकडे स्प्लेंडर आहे लागल्याच ओढाला आलो बघा बाप्पांच्या मंदिरात गाडी लावून आली तर आईस्क्रीम आज गर्दी बघा किती आहे पाक रस्त्यापर्यंत रांग लागल्या घेतलं बघा प्रसाद गँगांनी गोळा झाल्या मित्रांनो गेली बघा सगळे पुढं आम्हाला सोडून मागं मी संत्या आणि छोट्या भाई राहिला छोट्या भाई 4 चाकी घेऊन आलता मिरजेत आलता डायरेक्ट तो पाठीमागा राहिला त्याला 4 चाकी सोडलो आणि आम्ही आलो पुढे त्याला सोडून तो म्हणणार आता आम्हाला सोडून गेले म्हणून तसं नाही आम्हाला पण सोडून गेलं सगळी बाकीची मित्रांनो आलो बघा घरापाशी जेवण तर तिथं करून चालू प्रसाद घेतलाय आता व्लॉग एडिटिंग करणार आहे आणि झोपून टाकणार आहे त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय